हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एमपीएससी पॉइंट. मित्रांनो, खूप दिवसानंतर हा व्हिडिओ आपल्या चॅनलला येत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी मध्ये मेन्सला जो इंग्लिश ग्रामरचा विषय असतो त्यातील व्होकॅब्युलरी सेक्शन मधील इडियम्स अँड फ्रेजेस या टॉपिकचे 2023 मध्ये संपूर्ण झालेल्या परीक्षांचे पीवायक्यू बघणार आहोत. आणि या पीवायक्यू सोबतच जी माहिती ऑप्शन मध्ये आहे ती देखील मी तुम्हाला फोडून सांगणार आहे किंवा एक्सप्लेन करून सांगणार आहे, जेणेकरून जे काही रिपिटेशन एमपीएससीच्या व्होकॅब या सेक्शनचं होतं ते जर झालं तर तुमचा मार्क्स त्याचा जायला नको. आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला मी जे या इडियम्स वगैरे सांगेल त्या जनरली इथून पाठच होऊन जातील. त्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा. 2023 मधील सर्व पीवायक्यू यामध्ये घेतलेले आहेत. तुमचं त्यामध्ये रिव्हिजन देखील होणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आपण वन बाय वन एक एक क्वेश्चन कव्हर करणार आहोत. क्वेश्चन प्लस फक्त त्याचं उत्तर जाणून न घेता त्याच्या संबंधी इतर माहिती, म्हणजेच तिथं कोणती इडियम असायला पाहिजे होती आणि तीच इडियम का, इतर ऑप्शन्स मध्ये इडियम्स आहेत तर त्याचा अर्थ कसा लागतो. बघा, एमपीएससी मध्ये जर तुम्ही बघितलं इंग्लिशला स्पेसिफिकली तर रिपिटेशन ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला दिसतं आणि आयोग ऑप्शन मधीलच इडियम दुसऱ्या वर्षी विचारतो किंवा तीच इडियम पुन्हा एकदा रिपीट होण्याचे चान्सेस असतात. आणि काही असे इडियम्स आहेत की ज्या वारंवार विचारल्या जातात, त्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर होणार आहेत. सो बघा, फर्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. सो हेअर इज द फर्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. इडियम्स अँड फ्रेजेस पीवायक्यू. चूज द करेक्ट इडियम फॉर द अंडरलाइन वर्ड्स इन द सेंटेन्स. राज्यसेवा मुख्य 2023 चा क्वेश्चन आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर अंडरलाइन केलेली जी सेंटेन्स आहे तर त्याच्यासाठी इडियम कोणती येईल ते चूज करा. ही हॅज अ व्हेरी बॅड हॅबिट ऑफ टॉकिंग इरिलेव्हंटली. म्हणजे त्याला खूप वाईट सवय आहे. इरिलेव्हंटली म्हणजेच जे गरजेचं नाही ते बोलण्याची, असे हे वाक्य आहे. इथं टॉकिंग इरिलेव्हंटली या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे आणि त्याची आपल्याला त्या जागी कुठली इडियम परफेक्ट बसेल हे शोधायचं आहे. मग आता टू बर्न वन्स बोट्स येईल का? नाही. टू बर्न कॅन्डल ॲट बोट्स एंड्स? नाही. टू बेल द कॅट? नाही. टू बीट अबाउट द बुश? यस. टू बीट अबाउट द बुश या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. टू बीट अबाउट द बुश म्हणजे काय? टॉकिंग इरिलेव्हंटली, म्हणजेच मुद्दा सोडून वायफळ चर्चा करत बसणे. टू टॉक इन राऊंड अबाउट मॅनर आणि विदाउट कमिंग टू द पॉइंट, असं या टू बीट द बुश, टू बीट अबाउट द बुश या म्हणीचा अर्थ होतो. तर टॉकिंग इरिलेव्हंटली म्हणजेच टू बीट अबाउट द बुश. आणि बघा, यातील जे आहे ते एक एक वन बाय वन आपण इडियम बघूया. टू बर्न वन्स बोट म्हणजेच काय, तर परतीचे सर्व मार्ग बंद करणे. समजा आता तुम्ही कुठेतरी प्रवासाला निघाले आहात आणि तिथून तुम्हाला परत यायचं आहे, तर बोटच बर्न करणे असं जर आपण याचा शब्दशः अर्थ धरला तर तो तसा होतो. मग बोट बर्न करणे म्हणजे काय, तर तुमचे परतीचे सर्व मार्ग बंद करणे, म्हणजे यशासाठी ठामपणे प्रयत्न करणे किंवा माघार न घेता प्रयत्न करणे, असा आपण या म्हणीचा अर्थ लावू शकतो. टू बर्न कॅन्डल ॲट बोथ एंड म्हणजे बघा, ही एक कॅन्डल आहे, ही कॅन्डल इथून देखील आणि इथून देखील दोघे एंडने ती कॅन्डल जळवणे म्हणजेच काय, खूप प्रयत्न करणे, व्हेरी हार्ड असा याचा अर्थ होतो, खूप प्रयत्न करणे. याच म्हणीला सिमिलर म्हण आहे टू बर्न मिडनाईट ऑइल म्हणजे रात्री तेल जाळणे, तर याला देखील आपण टू वर्क हार्ड म्हणू शकतो. टू बेल द कॅट म्हणजे काय, तर टू बेल द कॅट म्हणजे ऍक्ट ऑफ टेकिंग अ डेंजरस ऑर रिस्की टास्क, म्हणजे असं टास्क घेणे की जे खूप डेंजरस आहे, म्हणजे कॅटला बेल करणे आपण त्याला म्हणतो. तर टू बेल द कॅट त्याचा तो अर्थ आहे. म्हणून टॉकिंग इरिलेव्हंटली म्हणजेच टू बीट अबाउट द बुश. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आय होप तुम्हाला चारही इडियम क्लिअर झाले असतील. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन. स्टेट सर्व्हिस मध्येच विचारलेला प्रश्न आहे, राज्यसेवेमध्येच. मॅथमॅटिक्स इज माय आर्कलीज हिल. ही हॅड बीन फिडलिंग द अकाउंट्स फॉर इयर्स. आता बघा, आर्कलीज हिल म्हणजे काय, तर वीक पॉइंट. आणि फिडलिंग द अकाउंट्स म्हणजे काय, तर टू चीट, और आपण त्याला म्हणू शकतो की टू गेन मनी डिसऑनेस्टली, म्हणजेच चुकीच्या पद्धतीने पैसा मिळवणे म्हणजेच फिडलिंग द अकाउंट. आणि आर्कलीज हिल म्हणजे वीक पॉइंट किंवा एखाद्या गोष्टीमध्ये असलेला एखादा फॉल्ट वगैरे, त्याला आर्कलीज हिल आपण म्हणतो. बघा, याचं स्पेलिंग व्यवस्थित लक्षात ठेवा. ACHILLE ॲपोस्टॉप HEEL आहे. इथे HEEL आहे, लक्षात ठेवा. HEAL नाही आणि दुसरा कुठलाही हिल नाही, इथे HEEL हा हिल आहे. याचा अर्थ काय, तर बघा, आर्कलीज हिल म्हणजे स्ट्रॉंग पॉईंट का, नाही. क्रुशियल पॉईंट का, नाही. वीक पॉईंट, यस, वीक पॉईंट. आणि फिडलिंग द अकाउंट म्हणजे काय, चेंजिंग डिसऑनेस्टली चेंज. म्हणजे बघा, काही वेळा काय होतं, चेंजिंग डिसऑनेस्टली याचा अर्थ शब्दशः कसा होतो ते मी तुम्हाला सांगतो. बघा, काही गोष्टींमध्ये जेव्हा पैशांचा विषय असतो तर तिथे संख्येची अफरातफर करणे किंवा पैशाची अफरातफर करणे, त्याला चेंजिंग डिसऑनेस्टली असं म्हणतात. तर आर्कलीज हिल म्हणजे वीक पॉइंट आणि चेंजिंग डिसऑनेस्टली म्हणजेच फिडलिंग द अकाउंट्स, असे या दोन म्हणींचे अर्थ आहेत.
पुढे जाऊया. हे बाकीचे ऑप्शन्स इथे एक्सप्लेन करणे तेवढे महत्त्वाचे नाही, कारण ते फक्त द्यायचे म्हणून दिलेले आहेत ऑप्शन्समध्ये. त्याचा कुठलाही असा स्पेसिफिक त्याच्या संबंधी म्हण वगैरे किंवा इडियम वगैरे नाहीये. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. आयडेंटिफाय द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन. देअर वॉज बॅड ब्लड बिटवीन शेरलॉक अँड अँटोनियो. मेनी इंडियन्स टूक अ लीप आउट ऑफ गांधीज बुक अँड मेड ग्रेट सॅक्रिफाइसेस. पोर्शिया टर्न द टेबल्स ऑन शेरलॉक. तर अशा प्रकारे 3 वाक्य आहे. इथे अंडरलाईन केलं आहे बॅड ब्लड, इथे टूक अ लीप आउट ऑफ समबडीज बुक आणि इथे टर्न द टेबल. आता याचा आपल्याला अर्थ विचारलेला आहे. बघा आता बॅड ब्लड म्हणजे काय, तर कटू नाते, वाईट नाते. त्याला म्हणू शकतो आपण इंटेन्स डिसलाईक किंवा इल फिलिंग आपण म्हणू शकतो त्याला. त्यानंतर हेट देखील म्हणू शकतो. बॅड ब्लड म्हणजे कटू नाते. मग आता इथे बघा हेट्रेड, रायव्हरली, फाईट आणि इल फिलिंग. आता इथे हेट्रेड देखील येतो, इल फिलिंग देखील येतो. पुढचं बघूया. मेनी इंडियन्स टूक अ लीप आउट ऑफ गांधीज बुक. आता टेक अ लीप आउट ऑफ समबडीज बुक म्हणजे काय, तर कुणाचा तरी आदर्श घेणे किंवा कुणाचं तरी काहीतरी बघून त्या स्वरूपामध्ये कार्य करणे. म्हणजेच काय, तर एखाद्याचे अनुकरण करणे असं आपण म्हणू शकतो बेसिकली. टू इमिटेट, टू कॉपी समवन. मग आता इथे इमिटेट शब्द आहे, कॉपी देखील शब्द आहे. त्यामुळे हे 2 ऑप्शन्स अजूनही आपले राहतात, म्हणजे यापैकी उत्तर असू शकतं. देन आपण तिसरा ऑप्शन बघूया. पोर्शिया टर्न द टेबल्स ऑन शायलॉक. टर्न द टेबल करणे म्हणजे काय, तर रिव्हर्स द पोझिशन करणे. म्हणजेच पोझिशनच बदलून. टर्न द टेबल म्हणजे काय, टेबल असं पूर्ण फिरवणे. म्हणजे काय, तर पूर्ण पोझिशन चेंज करून टाकणे, जी स्थिती आहे ती पूर्णपणे बदलणे. मग आता जर इग्नोर्ड येईल का, नाही, याचं येईल रिव्हर्स द पोझिशन. म्हणून ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. अशा प्रकारे उत्तराकडे जायचं. बघा एक एक शोधायचं. आता बॅड ब्लड म्हणजे आपल्याला माहित आहे हेट्रेड किंवा इल फिलिंग असते किंवा कटून आता आपल्याला माहित असतं. मग टू लीप आउट ऑफ समबडीज बुक म्हणजे टू इमिटेट समवन, म्हणजे कुणाचं तरी अनुकरण करणे. टर्न द टेबल्स म्हणजे काय, टू रिव्हर्स द पोझिशन. अशा प्रकारे हे तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. पुढे जाऊया. आय होप तुम्हाला हे समजत असेल, मी ज्या इडियम्स एक्सप्लेन करतो आहे. तुम्हाला जर अशाच प्रकारे आणखी व्हिडिओ हवे असतील इंग्लिश संबंधी, तर ते तुम्ही कमेंट करू शकता. आय विल ट्राय माय बेस्ट टू डिलिव्हर दॅट व्हिडिओ, ज्याने तुम्हाला फायदा होईल. बघा आता पुढे आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेजेस इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. तुम्हाला काही सेंटेन्स दिलेले आहेत ते 4 आणि तेथे अंडरलाईन करून प्रश्नांचा पॅटर्न देखील लक्षात घ्यायचा की कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जात आहे. बघा आता इथे 4 वाक्य आहेत आणि त्याचे इथे अर्थ दिलेले आहेत तुम्हाला आणि इथे जोड्या तुम्हाला लावायच्या आहेत बेसिकली त्या. इट इज अनकाइंड टू लाफ ॲट अ पर्सन हु इज इन ट्रबल. म्हणजे जो ट्रबलमध्ये असेल त्याच्यावर हसणे अनकाइंड आहे. ही प्रोक्युअर्ड कॉन्ट्रॅक्ट बाय ग्रीसिंग द सेक्रेटरीज पाम. म्हणजे त्याने सेक्रेटरीच्या हाताला ग्रीसिंग करून किंवा त्याला पैसे देऊन कॉन्ट्रॅक्ट प्रोक्युअर केला. ही अनयुज्युअल सरेंडर शोज दॅट ही हॅज अन ॲक्स टू ग्रीन इन दिस डील. म्हणजेच त्याने जे अनयुज्युअली सरेंडर केलं तर त्याच्या मागे काहीतरी वेगळी गोष्ट आहे किंवा ॲक्स टू ग्रीन आहे या डीलमध्ये. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी डाळमध्ये काळा आहे. शी गेव द स्टोरी इन अ नटशेल. तिने एक स्टोरी नटशेलमध्ये दिली. मग आता बघा लाफ ॲट म्हणजे काय, तर बी फ्रेंडली होईल का, नाही. एखाद्यावरती हसणे आपण म्हणू शकतो की जो ट्रबलमध्ये आहे त्याच्यावरती लाफ ॲट करणे चुकीचं आहे. लाफ ॲट म्हणजे बी फ्रेंडली होणार नाही. हॅव सेल्फिश मोटिव्ह नाही. इन ब्रीफ, ब्राईब आणि मेक फन ऑफ. तर लाफ ॲट म्हणजे मेक फन ऑफ होऊ शकतं की एखाद्याकडे हसणे म्हणजे काय, तर त्याची मजा घेणे, मेक फन ऑफ. त्यालाच आपण टू मॉक ऑर टू रेडिक्युलेट समवन म्हणू शकतो. त्यानंतर द प्रोक्युअर्ड कॉन्ट्रॅक्ट बाय ग्रीसिंग द सेक्रेटरीज पाम. आता ग्रीस द पाम ही जी म्हण आहे त्याचा अर्थ आहे टू ब्राईब म्हणजे लाच घेणे. ग्रीस द पाम म्हणजेच लाच घेणे. मग आता ब्राईब हा शब्द इथे आहे बघा लाच संबंधी. म्हणजे पहिल्याचं येईल ई आणि दुसऱ्याचं येईल डी म्हणजे ब्राईब म्हणजे लाच घेणे आणि हाच ऑप्शन आपला इथेच करेक्ट येऊन जातो. पुढचं बघूया आपण. अँड ॲक्स टू ग्रीन म्हणजे काय, तर सेल्फिश मोटिव्ह असणे एखाद्या गोष्टीला. मग ते सेल्फिश मोटिव्ह असणे म्हणजेच काय, तर टू हॅव सेल्फिश मोटिव्ह. हे सीचं बी येणार आहे. इथं बघा 3चं बी येईल म्हणजे इथे येईल बघा. ह्या आणि हा ऑप्शन सेम आहे त्यामुळे आपलं हे उत्तर नसेल, आपलं हे उत्तर असेल. कारण इथं 3ला बी ची जोडी लागते आणि जर तुम्ही 4ला इथे बघितलं तर 4ला बघा तुम्हाला समजेल. सी गेव द स्टोरी इन नटशेल. टू स्टोरी इन नटशेल म्हणजेच काय, तर इन ब्रीफ. तिने ब्रीफमध्ये स्टोरी सांगितली असं आपण म्हणू शकतो. मग काय येईल तिथं शेवटच्याचं सी येणार आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 तुमचा इथे करेक्ट येतो. अशा प्रकारे तुम्ही जर इडियम चांगले अभ्यासले असतील, चांगला अभ्यास असेल तर तुमचे क्वेश्चन बरोबर येतात. आणि इडियम्सला बेसिकली दरवर्षी 3 ते 4 क्वेश्चन तुम्हाला दिसतात. 3 क्वेश्चन तर कुठेच नाही गेले. त्यामुळे सर्वच्या सर्व इडियम व्यवस्थित वाचायच्या आणि या प्रकारे क्वेश्चनची प्रॅक्टिस जर केली, तसेच काही व्हिडिओज बघितले माझ्यासारख्या लोकांचे, तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होऊ शकतो. कारण रिपिटेशन्स असतं आणि एक प्रश्न जर रिपीट झाला तरी तो तुम्हाला पोस्ट मिळवून देण्यासाठी मदत करू शकतो.
द हजबंड अँड द वाईफ नेक्स्ट डोअर हॅव कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स. कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स म्हणजे काय असं आपल्याला विचारलेलं आहे. कॅट अँड डॉग्स एक्झिस्टन्स म्हणजे ॲनिमल एक्झिस्टन्स आहे का? नाही. अनकल्चर्ड लाईफ आहे का? नाही. परपेच्युअल कॉरलिंग, यस, म्हणजे सतत भांडणं करणे म्हणजेच कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स असं या म्हणीचा अर्थ होतो. निग्लेजिबल एक्झिस्टन्स नाही येणार. ओके. कॅट अँड डॉग एक्झिस्टन्स म्हणजे काय तर परपेच्युअल कॉरलिंग, परपेच्युअल कॉरलिंग. यालाच तुम्ही कॉन्स्टंट कॉन्फ्लिक्ट म्हणू शकतात, म्हणजे नेहमी वाद सुरू असणे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. शी कास्ट असाइड ऑल शेम अँड इलोप विथ हर बॉयफ्रेंड. द इडियम कास्ट असाइड ऑकरिंग इन द सेंटेन्स अबव इम्प्लाइज. म्हणजे तिने पूर्ण शेम जो आहे, पूर्ण लाज लज्जा बाजूला ठेवून ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत पडून गेली. इलोप विथ हर बॉयफ्रेंड असा याचा अर्थ होतो. तर कास्ट असाइडचा अर्थ काय आहे? मग कास्ट असाइड म्हणजे काय तर बाजूला ठेवणे. बाजूला ठेवणे म्हणजे काय तर इथे आपल्याला 4 ऑप्शन्स आहे. निग्लेक्टेड, फॉरगॉट, रिजेक्टेड आणि टॉलरेटेड. कास्ट असाइड म्हणजे काय तर रिजेक्ट करणे. तिने सर्व जे शी कास्ट असाइड ऑल शेम म्हणजे सर्व लज्जा तिने असाइड ठेवली. शेम आता याचा अर्थ तुम्ही ते तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. बट रिजेक्टेड, कास्ट असाइडचा अर्थ जो आहे तो रिजेक्टेड डेफिनेटली होतो. ओके. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असेल. इथं 2, 3 थोडं चुकलेलं आहे. तो रिजेक्टेड हे उत्तर आहे, लक्षात घ्यायचं आहे. पुढे जाऊया. द मिनिंग ऑफ द वर्ड लेजिस्फेअर इज एक्सप्रेस बाय द फ्रेज. आता हा शब्द जो आहे तो तुमच्या इकॉनॉमिक्स पण तुम्ही अभ्यासला असेल. लेजिस्फेअर, इकॉनॉमी, ग्रुप बी 2022चा हा प्रश्न आहे, म्हणजे एक्झाम 23 मध्येच झालेली आहे. कॅपेबल ऑफ बिंग क्लिअरली रीड, कॅपेबल ऑफ बिंग क्लिअरली हर्ड, नॉन इंटरफेरन्स ऑफ गव्हर्नमेंट इन ट्रेड, कॉमर्स अँड इंडस्ट्री. हेच तुमचं उत्तर असणार आहे. लेजिस्फेअर म्हणजे काय तर एखाद्या व्यापारामध्ये किंवा कॉमर्समध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही गव्हर्नमेंटचं नॉन इंटरफेरन्स म्हणजे त्यांचा समावेश नसला पाहिजे, त्यालाच लेजिस्फेअर असे म्हणतात. एक लॅटिन वर्ड आहे लेजिस्फेअर बेसिकली, तर त्याचाच हा अर्थ आहे. मग आता इथे तुम्हाला मी हे अर्थ काही सांगतो, कॅपेबल ऑफ बिईंग क्लिअरली रीड वगैरे. तर हे जे असतं कॅपेबल ऑफ बिईंग क्लिअरली रीड त्याला लेजिबल म्हणतात. लेजिबल हा शब्द आहे त्यासाठी. कॅपेबल ऑफ बिईंग क्लिअरली हर्ड जे आहे त्याला ऑडिबल म्हणतात, ऑडिबल. आणि जे मी तुम्हाला सांगितलं लेजिस्फेअर म्हणजे हे नॉन इंटरफेरन्स ऑफ गव्हर्नमेंट. आणि द गव्हर्नमेंट ऑफ फ्यू सिलेक्ट पीपल यालाच काय म्हणतात तर ऑलिगार्ची म्हणतात, ऑलिगार्ची. ओके. डेमोक्रेसी वगैरे शब्द तुम्हाला माहिती आहे, त्यापैकीच एक ऑलिगार्ची हा शब्द आहे. पुढे जाऊया आपण. फाइंड आउट करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द गिवन सेंटेन्स. इट इज अनफॉर्च्युनेट दॅट इंडिया हॅज मोस्टली बीन ॲट लॉगर हेड्स विथ. ही इथे इडियम आहे ऑल द नेबर्स. म्हणजे हे अनफॉर्च्युनेट आहे की इंडिया त्यांच्या सर्व नेबर जे आहेत म्हणजे सर्व शेजारी जे आहेत देश त्यांच्यासाठी नेहमी इन लॉगर हेड विथ आहे. मग आता इन लॉगर हेड विथचा अर्थ काय होतो? टू बी ऑन गुड टर्म्स नाही, टू इन्व्हाइट नाही, डुईंग बिझनेस ओनली नाही, डिसॅग्रिंग ऑर कॉरलिंग विथ म्हणजे सतत त्यांच्याशी कॉरलिंग म्हणजे भांडणाचे संबंध असणे असं या इडियमचा अर्थ होतो. ॲट लॉगर हेड्स विथ. त्याचा इंग्लिशमध्ये तुम्हाला अर्थ सांगतो. कॉन्फ्लिक्ट विथ समवन म्हणजे कोणाशी तरी वाद असणे असं त्याचा अर्थ होतो. पुढे जाऊया. Complete the following idiomatic expression with the correct option. Well, that's fine kettle of dash dash. I thought I was helping John, but he worked against me during the debate session. बघा आता हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला इडियमचा अर्थ वगैरे विचारला नाही, पण इडियम काय आहे तेच विचारलं आहे. म्हणजे केटल ऑफ काय असतं? केटल ऑफ फिश असतं का, सूप असतं का, टी असतं का, ब्रॉथ असतं. म्हणजे क्वेश्चनची लेवल बघा तुम्ही. तुम्हाला प्रत्येक इडियमचं प्रत्येक स्पेलिंग तसेच त्यामध्ये कोणता शब्द आहे. टू बेल द कॅट आहे, टू बेल द डॉग आहे, टू बीट अराउंड द बुश आहे, टू बीट अराउंड द ट्री आहे. असं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, कारण अशा प्रकारचे क्वेश्चन येतात तर तुम्हाला डेफिनेटली तो शब्द कन्फर्म माहीत असावा. केटल ऑफ फिश असतं बघा, अशी इडियम आहे. केटल ऑफ फिशचा अर्थ तुम्हाला सांगतो. अ डिफिकल्ट, अ प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन, तिलाच आपण केटल ऑफ फिश म्हणतो. म्हणजे अशी परिस्थिती जी खूप कठीण आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. आफ्टर प्रेझेंटिंग ऑल द एव्हिडन्स इन द कोर्ट, द प्रोसिक्युटर डिलिव्हर अ पॉवरफुल क्लोजिंग स्टेटमेंट टू ड्राईव्ह होम द सिरियसनेस ऑफ द क्राईम. मग आता इथे टू ड्राईव्ह होमचा आपल्याला अर्थ विचारलेला आहे. टू ड्राईव्ह होम म्हणजे काय? टू रिटर्न होम आफ्टर लॉंग जर्नी नाही. टू फोर्सफुली कन्वे ऑर एम्फसाइज अ पॉइंट ऑर मेसेज यालाच टू ड्राईव्ह होम असे म्हणतात. टू इन्व्हाइट समवन टू कम टू युअर रेसिडेन्स नाही. टू ऑपरेट अ व्हेकल टू रीच द डेस्टिनेशन नाही. म्हणजे शब्दशः अर्थ दिलेले आहेत आणि हा एक जो अर्थ आहे तो इडियोमॅटिक एक्सप्रेशनचाच अर्थ आहे. टू फोर्स कन्वे ऑर एम्फसाइज अ पॉइंट ऑफ मेसेज म्हणजेच एखाद्या गोष्टीवरती खूप सारा एम्फसाइज करणं. मेक समथिंग क्लिअर ऑर फोर्सफुल एखाद्या मुद्द्यावरती विशेष भर देणं असं या ड्राईव्ह होमचा अर्थ आहे. बघा पुढची इडियम आहे. आयडेंटिफाय द इडियम दॅट मीन्स टू ऍक्सेप्ट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ऍक्शन. म्हणजेच काय तर एखाद्याने कृती केलेली गोष्टीचे कॉन्सिक्वेन्सेस स्वीकारणे म्हणजे त्याचे परिणाम स्वीकारणे. कट कॉर्नर्स
टेक द बुल बाय द हॉर्न्स, फेस द म्युझिक, गो टू एक्स्ट्रा माइल. आता याचा अर्थ आहे बघा फेस द म्युझिक म्हणजे म्युझिकला फेस करणे. दॅट इज बेसिकली टू ऍक्सेप्ट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ऍक्शन. आता कट कॉर्नर्स म्हणजे काय, तर कट कॉर्नर्स म्हणजे टू टेक द शॉर्टकट्स. याला काय म्हणतात, शॉर्टकट घेणे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये कमी मेहनतीचा मार्ग शोधणे. कट द कॉर्नर्स म्हणजे शॉर्टकट ऑर टू सेव्ह द मनी ऑर एफर्ट, त्याला शॉर्टकट आपण म्हणतो. टेक द बुल बाय द हॉर्न्स म्हणजे काय, तर आलेले जे संकट आहे ते हिमतीने स्वीकारणे. टू फेस द ट्रबल विथ डेअर विथ कॉन्फिडन्स, असं या म्हणीचा अर्थ आहे. टू टेक द बुल बाय द हॉर्न्स. फेस द म्युझिक म्हणजे काय, तर टू ऍक्सेप्ट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ऍक्शन, त्यालाच फेस द म्युझिक म्हणतात. आपण केलेल्या चुकीबद्दलच आपण त्याची शिक्षा भोगणे, यालाच फेस द म्युझिक म्हणतात. गो द एक्स्ट्रा माइल म्हणजे काय, तर गो द एक्स्ट्रा माइल म्हणजे जास्त मेहनत करणे, प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, असं आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. तर बघा इडियमचे जसेच तसे पुस्तकामध्ये असतील तसेच अर्थ घ्यायचे नाही. तुम्हाला बेसिकली त्याचा कॉन्टेक्स्ट माहित पाहिजे की नेमकं कशा संबंधी इडियम ही वापरली जाते, तेव्हा तुमची ते बरोबर येते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. चूज द इडियम दॅट मीन्स टू रिव्हील द सिक्रेट ऑर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन म्हणजे सिक्रेट रिव्हील करणे, एखादी जी सिक्रेट गोष्ट असेल ती रिव्हील करणे. त्याला काय म्हणतात, ब्रेक द आईस, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग, बाईट द बुलेट, हिट द नेल ऑन द हेड. तर कोणत्या इडियमचा अर्थ असा होतो की टू रिव्हील द सिक्रेट ऑर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. तर ब्रेक द आईस म्हणजे काय, तर बर्फ फोडणे असा अर्थ घ्याल का, नाही तसं नाही. ब्रेक द आईस म्हणजे काय, तर एखादी गोष्ट समजा असे 4 लोक बसलेले आहेत, त्यामध्ये कुठल्या तरी गोष्टीवर विषय निघणार असेल तर त्या गोष्टीची सुरुवात करणे, ब्रेक द आईस करणे. समजते तुम्हाला, ओके, ब्रेक द आईस. त्यानंतर लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजे बॅगमध्ये जी कॅट आहे तिला बाहेर येऊ द्या, म्हणजेच काय, टू रिव्हील द सिक्रेट, टू रिव्हील द कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन, त्यालाच म्हणतात लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. ब्रेक द आईस डिफरंट आहे, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग डिफरंट आहे. बाईट द बुलेट म्हणजे काय, तर बुलेट चावणे होईल का, नाही तसा अर्थ नाही घ्यायचा. बाईट द बुलेट मीन्स इच्छा नसताना सुद्धा एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करणे, तिला बाईट द बुलेट म्हणतात. ती गोष्ट जरी कडू असली, कठीण असली तरी तिला ऍक्सेप्ट करावं लागेल नाईलाजाने, तिला बाईट द बुलेट आपण म्हणतो. हिट द नेल ऑन द हेड म्हणजे काय, तर परफेक्ट टाइमला परफेक्ट गोष्ट होणे म्हणजे हिट द नेल ऑन द टाइम. ओके, म्हणजे हिट द नेल ऑन द हेड म्हणजे काय, तर प्रत्येक जी गोष्ट आहे ती त्याच वेळेला, ज्या वेळेला योग्य वेळ आहे त्याच वेळेला होणे म्हणजेच हिट द नेल ऑन द हेड. म्हणजे खिड्याला बरोबर त्याच्या हेडवरती हिट करणे, दॅट इज हिट द नेल ऑन द हेड. आपल्याला काय विचारलंय, टू रिव्हील द सिक्रेट ऑर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन म्हणजेच लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीनला. आफ्टर इयर्स ऑफ गिल्ट शी फायनली डिसाइडेड टू मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ हर इन्व्हॉल्वमेंट इन द स्कॅन्डल अँड कन्फेस एव्हरीथिंग टू द ऑथॉरिटीज. व्हॉट डज द फ्रेज मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ मीन्स म्हणजे या फ्रेजचा अर्थ काय होतो, मेक अ क्लीन ब्रेस्टचा, ते आपल्याला विचारलेलं आहे. बघा आता मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ याचा अर्थ काय होतो की निर्मळ मनाने जे काय आहे ते सांगून देणे किंवा आपली चुकी स्वीकारणे किंवा मन मोकळेपणाने जे काही सत्य आहे ते मान्य करणे किंवा सत्य आहे ते समोर आणणे, यालाच आपण मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ म्हणतो. टू क्लीन समथिंग थोरोली असं येईल का, नाही. टू रिव्हील ऑर कन्फेस समथिंग, यस हे येणार आहे. काहीतरी रिव्हील करणं, मन मोकळेपणाने ते समोर मांडणं. टू मेक हार्टफेल्ट अपॉलॉजी म्हणजे माफी मागणे असं येईल का, याचा अर्थ नाही. टू फेस द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ऍक्शन म्हणजेच एखाद्याने केलेल्या कृतीचे परिणाम भोगणे असं येईल का, नाही. यालाच टू फेस द म्युझिक देखील म्हणतो आपण, टू फेस कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ऍक्शन. तर याचं उत्तर जे आहे मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ, तर त्याचं उत्तर आहे टू रिव्हील ऑर कन्फेस समथिंग म्हणजेच टू मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ. ओके, पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन आहे, यू टच अ डॅश डॅश नर्व व्हेन यू मेन्शन हिज फर्स्ट वाईफ. मग आता अशी इडियम आहे की टच द डॅश डॅश नर्व. आता ही इडियम आहे तर त्याचा तुम्हाला कुठे शब्द कोणता येईल, रिकामी जागेमध्ये कोणता शब्द येईल ते विचारलेलं आहे. टच राईप नर्व इन का, नाही. ओल्ड नर्व, रॉ नर्व आणि आउटर नर्व. तर बघा इडियम जे आहे ते तुमच्या मनानुसार इथे काही शब्द नाही टाकायचा. तुम्ही म्हणाल टच राईप नर्व, नाही तसं नाही येणार ते. असं जी इडियम असते तर तीच तिथे परफेक्टली बसते, म्हणजे तुम्ही वाचलेली असावी. असा कुठलाही शब्द तिथे जरी फिट बसत असला तरी तो तिथे नसतो बऱ्याच वेळा. बघा टू टच रॉ नर्व असं आपलं याचं उत्तर असणार आहे. हीच एक इडियम आहे, टच रॉ नर्व व्हेन यू मेन्शन इज फर्स्ट वाईफ. जेव्हा तू त्याच्या पहिल्या पत्नीचा उल्लेख केला तेव्हा तू त्याच्या अगदी काळजाला टच केलास असं या म्हणीचा अर्थ होतो. टच रॉ नर्व म्हणजे काय, तर तुम्हाला सांगतो, एखाद्याला राग येईल अशा प्रकारे बोलणे त्याला आपण टच रॉ नर्व म्हणतो. म्हणजे एखाद्याच्या प्रतिमेला ठेच लागेल असं काहीतरी बोलणे, टच रॉ नर्व, त्याचा तुम्ही अर्थ घेऊ शकता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आय होप तुम्हाला इंटरेस्टिंग वाटत असेल, कारण इडियम्स खूप इंटरेस्टिंग असतात. त्यामध्ये एक्सप्लेन करणारा देखील इंटरेस्टिंग असला किंवा विथ सम इंथुजियाझमने जर एक्सप्लेन करत असलं कोणी तर ते ऐकायला छान वाटतं. कारण मी देखील व्हिडिओज बघतो युट्यूबला, मला देखील बघावं लागतात. त्यामुळे ते
व्हिडिओज बघून कळून जातं की याचा व्हिडिओ कोण बघणार आहे किंवा तेवढी ऑडियन्स इंटरेस्ट घेते आहे किंवा नाही याच्यावरून ठरतं की व्हिडिओ पुढे बघतील का नाही. ते थोडंसं एनर्जेटिक असलं पाहिजे, तुम्ही देखील आणि मी देखील, जेणेकरून तुम्हाला देखील फायदा होईल आणि डेफिनेटली मला देखील फायदा होईल, जास्त व्ह्यूज येतील. ओके, पुढे जाऊया. चूज द करेक्ट इडियम अँड फिल इन द ब्लँक. द प्रेसिडेंट वॉज डॅश डॅश अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर. मग आता इथं परफेक्ट इडियम आपल्याला बसवायचे आहे. द प्रेसिडेंट वॉज हेल अँड हार्टी, क्वाईट अ कॅच, टॉकिंग बाय डझन, हेड ओव्हर हिल्स अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर. टेन्युअर म्हणजे काय तर त्याचा काळ. बघा आता तो जास्त काळ केव्हा टिकेल, जेव्हा तो हेल्दी असेल. मग आता हेल्दी असणे म्हणजेच काय तर हेल अँड हार्टी, असंच या इडियमचा अर्थ आहे. हेल अँड हार्टी मीन्स हेल्दी, बेसिकली टू बी इन अ गुड कंडिशन ऑफ हेल्थ अँड फिजिकली स्ट्रॉंग, असं आपण या हेल अँड हार्टीचा अर्थ. क्वाईट अ कॅच म्हणजे एखाद्याला हेवा वाटेल अशी व्यक्ती, तिला क्वाईट अ कॅच म्हणतात. टॉकिंग बाय डझन म्हणजे खूप बोलणारा, आणि हेड ओव्हर हिल्स म्हणजे अचानकपणे एखाद्याच्या प्रेमात पडणे, असं या शब्दांचा इथे अर्थ आहे. टॉकिंग बाय डझन म्हणजे खूप बोलणे, सतत बोलणे, असं तुम्ही म्हणू शकतात. क्वाईट अ कॅच म्हणजे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. तर याचं उत्तर आहे हेल अँड हार्टी. प्रेसिडेंट वॉज हेल अँड हार्टी अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर, असं आपलं करेक्ट आन्सर आहे. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. सिलेक्ट द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द गिवन सेंटेन्स. माय फादर बर्न्ड हिज फिंगर बाय इंटरफिअरिंग इन हिज नेबर्स अफेअर. म्हणजे बघा काय इथे शब्दाचा अर्थ जर घेतला की बर्न्ड हिज फिंगर म्हणजे स्वतःचे फिंगर जाळले किंवा स्वतःच्या फिंगरला चटका दिला, तर बर्न वन्स फिंगर म्हणजे काय तर गॉट ऑपॉर्च्युनिटी फॉर रिव्हेंज, नो. गॉट हिमसेल्फ इनटू ट्रबल, यस. स्वतःला ट्रबल मध्ये घालणे म्हणजेच बर्न वन्स फिंगर. गॉट इंजुरी ऑन फिंगर्स, गॉट वरीड फॉर हिज फिंगर्स. म्हणजे केव्हा तुम्ही एमपीएससी करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की आपण बर्न वन्स फिंगर केलेले आहेत, म्हणजे आपण स्वतःला ट्रबल मध्ये टाकलेला आहे, तर तसं काही करू नका. तुम्ही जो डिसिजन घेतलेला आहे तो ऍप्रिशिएबल आहे, तर तसं काही म्हणू नका की आम्ही बर्न वन्स फिंगर केलेले आहेत, मेन्सला बसलो आहे. तर दॅट इज बेस्ट ऑपॉर्च्युनिटी, तिचं सोनं करा. सर्व जो आहे तो व्यवस्थित अभ्यास करा. बर्न वन्स फिंगर करू नका, जेणेकरून तुम्हाला असं वाटेल की ट्रबलमध्ये आला आहात तुम्ही. तसं काही करू नका. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. चूज द मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. कॅन यू ट्रस्ट अ मॅन हू प्लेज फास्ट अँड लूज, म्हणजेच करप्ट इन नेचर, हु इज नॉट एक्झिस्टिंग, विशियस स्कोअर, सेज वन थिंग अँड डज अनदर. प्लेज फास्ट अँड लूज याचा अर्थ काय होतो ते पहिल्यांदा आपल्याला माहित असलं पाहिजे, तेव्हा आपण करेक्ट ऑप्शनकडे जाऊ शकतो. आता बघा, प्ले फास्ट अँड लूज म्हणजे काय तर सेज वन थिंग अँड डज अनदर. म्हणजे काही लोक असतात की सांगतात की आता मला प्रिलिम्सला 72 मार्क्स आहेत, पण ते करता काही दुसरंच, म्हणजे ते वेगळाच बँकिंगचाच अभ्यास सुरू करतात, असं असतं काहींचं. तर ते काय करतात तर से वन थिंग अँड डज अनदर, म्हणजे प्ले फास्ट अँड लूज करतात ते. म्हणजे एखाद्याला जर तुम्ही विचाराल की तू कुठे चाललायस, तर तो सांगतो मी मेसला चाललाय, आणि तो कुठेतरी क्लासला जाऊन बसलेला असतो. म्हणजे हे काय आहे, प्ले फास्ट अँड लूज. से वन थिंग अँड डज अनदर याचा असा अर्थ होतो. ऑप्शन नंबर 4 इथे करेक्ट आहे. बघा आता पुढचा प्रश्न आहे, फाइंड आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द गिवन सेंटेन्स. व्हाय आर यू हँगिंग बॅक, यू सिंग ॲज वेल ॲज एनीवन एल्स. म्हणजे तू मागे का उभा आहे, तू इतरांसारखंच गाणे म्हणतो किंवा त्यांच्यासारखं चांगलं गाणे म्हणतो. मग याचा अर्थ काय होतो बघा, हँगिंग बॅक म्हणजे काय तर एखाद्या ग्रुपमध्ये जाण्यासाठी संकोच करणे, टू हेजिटेट. अ डिझायर टू इन्व्हॉल्व इन समथिंग, याला आपण हँगिंग बॅक म्हणतो. म्हणजे आता एखाद्या वेळेस तुम्हाला बघा खूप चांगला स्कोअर असतो प्रिलिम्सला, पण तुम्ही टेस्ट देण्यासाठी हेजिटेट करतात, सर्वांच्या सोबत तुम्हाला नाही द्यायची असते बऱ्याचदा टेस्ट. ओके, तर त्याला आपण हँगिंग बॅक म्हणू शकतो. काही उदाहरण इरिलिव्हंट असू शकतात माझे पण, कारण मला फारसा हे उदाहरणं वगैरे देण्याचा एक्सपिरियन्स या चॅनलला तरी नाहीये, आणि थोडं इनफॉर्मली जास्त मला बोलता येत नाही. तर जे काही असतील माझ्याकडे उदाहरणं, तर तेच तुम्ही इथे लक्षात ठेवले तरी चालतील. हँगिंग बॅक म्हणजे काय, टू हेजिटेट टू प्रोसीड, हेच आपलं उत्तर आहे. पुढे जाऊया. सिलेक्ट द इडियम दॅट मीन्स टू ट्राय टू अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट ऑर अनलाइकली. असं काहीतरी अचीव करण्याचा प्रयत्न करणे की जे डिफिकल्ट आहे, जसं की आपलं एमपीएससी आहे, डिफिकल्ट आहे पण आपण अचीव करण्याचा प्रयत्न करतोच आहे. टू टर्न अ न्यू लीफ नाही, थ्रो इन द टावेल नाही, बीट द डेड हॉर्स नाही. बीट द डेड हॉर्स नाहीच येणार, कारण बीट द डेड हॉर्स म्हणजे काय मित्रांनो, एखादी जी जुनी गोष्ट आहे ती उकरून काढणे, त्याला बीट द डेड हॉर्स म्हणतात. रीच फॉर द स्टार्स हे तुमचं उत्तर येईल, की टू ट्राय टू अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट ऑर अनलाइकली, म्हणजे चांदण्यांपर्यंत पोहोचणे असं शब्दशः अर्थ तुम्ही घेऊ शकतात. किंवा त्याला म्हणतात की उच्च उद्दिष्ट ठेवणं, म्हणजेच अगदी ऍस्पिरेशन हाय असणे. टू ट्राय टू डू समथिंग दॅट इज अनलाइकली, अशक्य गोष्टी प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे, याला रीच द स्टार्स असे म्हणतात. पुढे जाऊया पुढच्या इडियमला. द पॉलिटिशियन रिस्पॉन्स टू द ॲक्विजिशन सिम्पली बेग द क्वेश्चन अँड फेल टू प्रोव्हाइड अ क्लिअर आन्सर. बेग्ड द क्वेश्चन असं आपलं आहे. बेग ईडी लागलेला आहे बघा, बेग द क्वेश्चन, याचा आपल्याला मिनिंग विचारलेला आहे. टू आस्क फॉर अ फेवर ऑफ असिस्टंट नाही येणार. टू अवॉइड आन्सरिंग द क्वेश्चन डायरेक्टली, नो.
टू मेक अ लॉजिकल फॅलसी बाय अज्युमिंग द कन्क्लुजन इन प्रिमाइस, हेच तुमचं उत्तर येणार आहे. चौथा ऑप्शन देखील नाही येणार. आता अर्थ काय आहे ते तुम्हाला सांगतो. त्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर तर्कसंगत न देणे असं म्हणतात. टू बेक द क्वेश्चन म्हणजे टू मेक अ लॉजिकल फॅलसी, म्हणजे त्यासाठी काहीतरी गृहीतक मांडणे, लॉजिकल फॅलसी बाय अज्युमिंग द कन्क्लुजन इन प्रिमाइस, असं याचं एक्सप्लेनेशन आपण देऊ शकतो. बेक द क्वेश्चन म्हणजे काय, तर लॉजिकल फॅलसी बाय अज्युमिंग द कन्क्लुजन इन प्रिमाइस. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ही डिसाइडेड टू डॅश डॅश द डॅश डॅश. आता इथं एक इडियम आहे बघा, ब्युरी द हॅचेट. ही डिसाइड टू ब्युरी द हॅचेट. मग आता ब्युरी इथे आहे, हॅचेट इथे आहे, म्हणून हा ऑप्शन इथे करेक्ट आहे. मग आता हीच काय यावी, कारण अशी कुठे इडियम नाहीये. सिंक अँड हॅचेट, ब्युरी अँड स्वॉर्ड, डिग अँड हॅचेट, ब्युरी द हॅचेट हीच एक इडियम आपल्याला वाचण्यामध्ये आलेली असते आणि तेच त्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग त्याचा अर्थ काय होतो ब्युरी द हॅचेटचा, तो तुम्हाला सांगतो. टू एंड द कॉरल म्हणजे एखादं भांडण जे आहे ते संपवणे. ब्युरी द हॅच करणे. ओके, त्यालाच आपण टू ब्युरी द हॅच म्हणतो, एखादं भांडण संपवणे. पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑलमोस्ट सेकंड लास्ट क्वेश्चन असेल हा मे बी. वन्स ही केम बॅक टू वर्क प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ड इन लिप्स अँड बाउंड्स. लिप्स अँड बाउंड्स म्हणजे काय, तर रॅपिड होणे, रॅपिडली होणे एखादी गोष्ट. लिप्स अँड बाउंड्स झपाट्याने प्रगती करणे, अत्यंत वेगाने सुधार होणे म्हणजेच लिप्स अँड बाउंड्स. म्हणजेच रॅपिडली. स्लोली होईल का, नाही. स्टेडीली नाही, इझिली नाही, रॅपिडली. लिप्स अँड बाउंड्स लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या स्कोअरमध्ये जर खूप जास्त प्रमाणात प्रगती होत असेल, म्हणजे पहिल्या प्रिलिमला 40, दुसऱ्या प्रिलिमला 60, तिसऱ्या प्रिलिमला 80, चौथ्या प्रिलिमला 90, पाचव्या प्रिलिम्सला 95, तर ती लिप्स अँड बाउंड्स तुमची प्रगती आहे. जस्ट जोकिंग. पुढे जाऊया आपण पुढच्या क्वेश्चनकडे. कीप द न्यूज अंडर युअर हॅट म्हणजे न्यूज जी आहे ती तुझ्या टोपी खाली ठेव. असा शब्दशः अर्थ होईल का, टोपी खाली ठेव, नाही, त्याचा तसा अर्थ होत नाही. सेफ ठेव, नाही. प्युअर नाही. सिक्रेट, या सिक्रेट येऊ शकतं. फ्रेश नाही. अंडर युअर हॅट म्हणजे काय, तर सिक्रेट, एखादी गोष्ट सिक्रेट ठेवणे, अंडर द हॅट ठेवणे. नॉट रिव्हिलिंग इन्फॉर्मेशन टू अदर्स, असं या इडियमचा अर्थ आहे. तर बघा, अशा प्रकारे जे इडियम अँड फ्रेजेसचे PYQs आहेत 2023 या वर्षामध्ये विचारलेले, ते सर्वच्या सर्व आपण घेतलेले आहेत. आय होप तुम्हाला सर्व काही इडियम्स जे आहेत त्या व्यवस्थित समजल्या असतील आणि आता तुम्ही कुठले इडियम्स विसरणार नाहीत अशी मला आशा आहे. यातून काही रिपिटेशन झालं तर नक्की मला थँक्यू म्हणायला या व्हिडिओला या, कारण आपण ते घेतलेले आहेत आणि तुमचे देखील चांगली रिवाईज झाले असतील, सो तुम्हाला त्याची नक्की हेल्प होणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी ट्राय करेल की आपण जे 2022चे PYQs आहेत ते घेऊया, पण हा माझा इंग्लिश ग्रामरचा संबंधी किंवा इंग्लिश वोकॅब संबंधी पहिलाच व्हिडिओ आहे चॅनलला. रिस्पॉन्स कसा येतो आय डोंट नो, आय हॅव नो आयडिया अबाउट दॅट, पण मी टाकायचा आहे किंवा फायदा होऊ शकतो म्हणून हा व्हिडिओ टाकतो आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच इंटरेस्टिंग वोकॅब किंवा ग्रामर संबंधी आपण काहीतरी टाकणार आहोत. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल आपल्या तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.